ज्याप्रमाणे अनेक विटा एकत्र येऊन एक भव्य इमारत तयार होते, त्याचप्रमाणे प्रत्येक सजीवाचं शरीर म्हणजे आपलं, प्राण्यांचं, वनस्पतींचं, हे नेमकं कशाने बनलेलं असतं? हं. आपल्या अस्तित्वाचा तो मूलभूत घटक, ती सूक्ष्म वीट कोणती आहे? आज आपण याच मूलभूत घटकाचा म्हणजे पेशी किंवा सेलचा अभ्यास करणार आहोत. MPSC प्रिलिमसाठी सामान्य विज्ञानमधला हा एक खूप महत्वाचा विषय आहे. आणि आपण हा अभ्यास फॅक्ट ड्रिव्हन आणि कन्सेप्ट फर्स्ट या दोन्ही पद्धतींनी करणार आहोत, बरोबर? अगदी बरोबर. तर या पेशीचा शोध लागला कसा, इथून सुरुवात करूया. नक्कीच. गोष्ट आहे 1590 सालची. झाकारियास जॅन्सन यांनी सूक्ष्मदर्शक म्हणजे मायक्रोस्कोपचा शोध लावला. एका अर्थाने त्यांनी एका अदृश्य जगाचा दरवाजा उघडला. अच्छा, म्हणजे तयारी झाली होती. पण त्या दरवाजातून आत कोणी पाहिलं? त्यासाठी तब्बल 75 वर्ष जावी लागली. 1665 मध्ये आले रॉबर्ट हुक. त्यांनी झाडाच्या सालीचा म्हणजे कॉर्कचा एक मृत तुकडा घेतला आणि तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला. आणि त्यांना काय दिसलं? त्यांना दिसले मधमाशीच्या पोळ्यासारखे छोटे छोटे षटकोनी कप्पे. हेक्झॅगोनल कंपार्टमेंट्स? त्यांनी या लहान खोल्यांना सेल्स असं नाव दिलं. सेल्स? हे नाव कुठून आलं? लॅटिन शब्द सेलावरून, ज्याचा अर्थ होतो स्मॉल रूम किंवा लहान खोली. पण एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायला हवा. कोणता? हुक यांनी पाहिलेल्या पेशी या मृत होत्या, डेड सेल्स. अच्छा, मग जिवंत पेशी म्हणजे लाईव्ह सेल्स सगळ्यात आधी कोणी पाहिल्या? हा प्रश्न प्रिलिमसाठी महत्वाचा ठरू शकतो. अगदी. तो मान जातो अँटन व्हॅन लिव्हनहोएक यांना. 1673 साली. त्यांना फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी म्हणजेच सूक्ष्म जीवशास्त्राचे जनक असंही म्हणतात. त्यांनी पहिल्यांदा जिवंत पेशी पाहिल्या, जसं की बॅक्टेरिया, स्पर्म म्हणजे शुक्राणू आणि आपल्या रक्तातील RBCs. म्हणजे हा फरक खूप महत्वाचा आहे. मृत पेशींचा शोध रॉबर्ट हुक आणि जिवंत पेशींचा शोध ल्युवेनहुक. करेक्ट. आणि यानंतर 1831 मध्ये रॉबर्ट ब्राउन यांनी पेशीच्या आत असलेल्या केंद्रकाचा म्हणजे न्यूक्लियसचा शोध लावला. ओके, म्हणजे हळूहळू पेशीची रचना उलगडत होती. या काळात आणखी काही महत्वाचे शोध लागले का? हो. काही महत्वाच्या संज्ञा आणि त्यांचे शोधकर्ते आपण लक्षात ठेवूया. जसं की प्रोटोप्लाझम. प्रोटोप्लाझम? हो. प्राण्यांच्या बाबतीत याचा शोध लावला योहानेस पुर्किंजे यांनी 1839 मध्ये. आणि वनस्पतींच्या बाबतीत तो लावला व्हॉन मोल यांनी 1846 साली. आणि डीएनएचा शोध? डीएनएचा शोध लावला फ्रिडरिच मिशर यांनी 1869 मध्ये. आणि त्यानंतर 1882 मध्ये फ्लेमिंग यांनी मिटॉसिस म्हणजे सूत्री विभाजनाचा शोध लावला. वाव, म्हणजे साधारण 300 वर्षांच्या काळात पेशीबद्दलची आपली समज खूप वाढली आणि या ज्ञानावर आधारित पेशी सिद्धांत किंवा सेल थिअरी मांडण्यात आली असेल ना? अगदी बरोबर. 1838-39 मध्ये याचे मुख्य शिल्पकार होते 2 शास्त्रज्ञ, कोण? श्लायडन आणि श्वान. 1838 मध्ये श्लायडन यांनी सांगितलं की सर्व वनस्पती या पेशींपासून बनलेल्या असतात. आणि श्वान यांनी प्राण्यांबद्दल सांगितलं असणार. बरोबर. 1839 मध्ये श्वान म्हणाले की सर्व प्राणी पेशींपासून बनलेले असतात. आणि ह्या दोघांच्या निरीक्षणातून एक संकल्पना तयार झाली. कोणती संकल्पना? पेशी हे सजीवांचे रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे. म्हणजेच सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. पण ही थिअरी इथेच थांबली नाही, बरोबर? यात नंतर भर घालण्यात आली. हो. 1855 मध्ये रुडॉल्फ विर्शॉ यांनी एक अत्यंत महत्वाचं विधान जोडलं. ते म्हणाले, ऑमनेस सेल्युला ई सेल्युला. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ आहे सर्व पेशी या आधीपासून अस्तित्वात असलेल्या पेशींपासूनच तयार होतात. ऑल सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. अच्छा, म्हणजे पेशी आपोआप तयार होत नाहीत, तर त्यांचं विभाजन होतं. पण या सिद्धांताला काही अपवाद आहे का? आहे ना. विषाणू, व्हायरसेस. ते का? कारण व्हायरस हे पेशीविरहित असतात, ए सेल्युला. त्यांच्यात पेशींची रचनाच नसते. त्यामुळे ते पेशी सिद्धांताला एक अपवाद आहेत. समजला. आता पेशींच्या वर्गीकरणाकडे वळूया. याचं वर्गीकरण कोणी केलं? हे वर्गीकरण चार्ल्टन यांनी केलं. मुख्य 2 प्रकार आहेत, प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजे अनडेव्हलप्ड सेल्स? हो. या आकाराने लहान असतात, साधारण 1 ते 10 मायक्रॉन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांच्यात सुस्पष्ट केंद्रक म्हणजे न्यूक्लियस नसतं.
केंद्रक नसतं, हं. मग त्यांचं जेनेटिक मटेरियल कुठे असतं? ते पेशीद्रव्यातच एका ठिकाणी गोळा झालेलं असतं, ज्याला न्यूक्लिओइड म्हणतात. आणि यात मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स म्हणजे पटलाने वेढलेली अंगके नसतात. ओके. आणि रायबोझोम्स? रायबोझोम्स 70S प्रकारचे असतात. याची उदाहरणं म्हणजे मोनेरा सृष्टीतील जीव, जसे की बॅक्टेरिया. आणि दुसरा प्रकार? यूकॅरियोटिक म्हणजे डेव्हलप सेल्स. अगदी. या आकाराने मोठ्या असतात, 5 ते 100 मायक्रॉन. यांच्यात सुस्पष्ट, पटलाने वेढलेलं केंद्रक असतं. आणि अंगके? मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड्स अशी सगळी अंगके उपस्थित असतात. आणि यांचे रायबोझोम्स ATS प्रकारचे असतात. उदाहरणार्थ वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. तर मग या वनस्पती पेशी आणि प्राणी पेशींमध्ये नेमका काय फरक असतो? खूप महत्वाचा प्रश्न आहे. 4 मुख्य फरक आहेत. पहिला म्हणजे सेल वॉल, म्हणजेच पेशी भित्तिका. ती फक्त वनस्पती पेशींमध्ये असते, बरोबर? हो, वनस्पती पेशींमध्ये सेल्युलोजने बनलेली सेल वॉल असते. प्राणी पेशींमध्ये ती नसते. प्राणी पेशीचा सर्वात बाहेरचा थर हा पेशीपटल म्हणजे सेल मेम्ब्रेन असतो. दुसरा फरक? प्लास्टिड्स म्हणजेच लवके. वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी क्लोरोप्लास्ट असतात, प्राण्यांमध्ये ते नसतात. तिसरा? सेंट्रोसोम किंवा तारकाकाय हे वनस्पती पेशींमध्ये नसतं, पण प्राणी पेशींमध्ये असतं. आणि चौथा फरक? व्हॅक्युअल म्हणजे रिक्तिका. बरोबर. वनस्पती पेशींमध्ये एक मोठी मध्यवर्ती रिक्तिका असते, तर प्राणी पेशींमध्ये त्या खूप लहान असतात किंवा नसतात. उत्तम. आता आपण या प्रत्येक भागाचा म्हणजे अंगकांचा सविस्तर अभ्यास करूया. सुरुवात सेल वॉल पासून करूया. नक्कीच. सेल वॉल ही शैवाल, अल्गी, कवक, फंगी आणि वनस्पतींमध्ये आढळते, प्राण्यांमध्ये नाही. आणि तिचं स्वरूप कसं असतं? ती मजबूत, लवचिक आणि फ्रीली परमिएबल असते. पदार्थाला सहज आत-बाहेर जाऊ देते. ती कोणाला अडवत नाही. मग तिचं कार्य काय? तिची मुख्य कार्य आहेत पेशीला आकार देणे, पेशी जास्त पाण्यामुळे फुटण्यापासून वाचवणे आणि वारा किंवा तापमानापासून संरक्षण करणे. अच्छा. याचं एखादं व्यावहारिक उदाहरण देता येईल का? हो, आंबा पिकण्याची प्रक्रिया. कच्चा आंबा कडक असतो, पण पिकल्यावर मऊ होतो. असं का होतं? का? कारण पेशी भित्तिकेमधील पेक्टिक सबस्टन्सेस विरघळतात. हे काम प्रोटिओलिटिक एन्झाईम्स करतात. त्यामुळे पेशी भित्तिकेची कडक रचना तुटते आणि फळ मऊ होतं. वा, खूपच रंजक आहे. आता सेल वॉलच्या आतल्या थरावर येऊया. सेल मेम्ब्रेन म्हणजेच पेशीपटल. हो, हा प्राणीपेशीचा सर्वात बाहेरचा थर आहे. याची रचना लिपिड बायलेयर म्हणजे फॉस्फोलिपिड्सचे 2 थर आणि त्यात रुतलेले प्रोटीन्स अशी असते. आणि याचं स्वरूप सेल वॉलपेक्षा वेगळं असतं, हो ना? अगदी. सेल मेम्ब्रेन हे सिलेक्टिव्हली परमिएबल आहे, निवडक पारपटल. म्हणजे ते काही ठराविक पदार्थांनाच आत बाहेर जाऊ देतं. ते प्रवेश आणि निर्गमन नियंत्रित करतं. यालाच होमिओस्टेसिस म्हणतात. आणि याच गुणधर्मामुळे ऑस्मोसिसची प्रक्रिया घडते. बरोबर. ऑस्मोसिस म्हणजे परासरण. ही एक पॅसिव्ह प्रोसेस आहे. यासाठी पेशीची ऊर्जा वापरली जात नाही. याची व्याख्या काय सांगता येईल? निवडक पारपटलामधून पाण्याच्या जास्त सहतीकडून कमी सहतीकडे होणारं वहन. सोप्या भाषेत पाणी जिथे जास्त आहे तिथून जिथे कमी आहे तिकडे जातं. ओके. आणि हे फक्त द्रव माध्यमात होतं. हो, याचे 3 प्रकार पडतात. कोणते? हायपोटॉनिक, हायपरटॉनिक आणि आयसोटॉनिक सोल्युशन. हायपोटॉनिक म्हणजे? जेव्हा पेशीच्या बाहेर पाण्याचं प्रमाण जास्त असतं, तेव्हा पाणी हे पेशीच्या आत शिरतं. याला एंडोस्मोसिस म्हणतात. यामुळे पेशी फुगते. जसे पाण्यात ठेवलेले मनुके. अगदी. दुसरा प्रकार आहे हायपरटॉनिक सोल्युशन, म्हणजे पेशीच्या बाहेरचं द्रावण जास्त घट्ट किंवा खारट असतं. तेव्हा पेशीमधलं पाणी बाहेर येतं. हो. याला एक्झोस्मोसिस म्हणतात. यामुळे पेशी आकसते, जसं लोणचं बनवताना होतं. आणि तिसरा आयझोटॉनिक. आयसोटॉनिक म्हणजे पेशीच्या आत आणि बाहेर पाण्याचं संतुलन समान असतं. त्यामुळे पेशीच्या आकारात कोणताही बदल होत नाही. ठीक आहे. आता आपण प्रिलिम्ससाठी काही महत्वाचे फरक पुन्हा एकदा पाहूया. नक्की. पहिला फरक, सेल वॉल ही फ्रीली परमिएबल असते, तर सेल मेम्ब्रेन हे सिलेक्टिव्हली परमिएबल असतं. दुसरा फरक DNAच्या रचनेबद्दल. युकॅरियोटिक पेशींमध्ये लिनियर DNA असतो, जो केंद्रकात असतो. तर प्रोकॅरियोटिक पेशींमध्ये सर्क्युलर DNA असतो, जो न्यूक्लिओइडमध्ये असतो. आणि तिसरा महत्वाचा फरक म्हणजे श्वसनाचं स्थळ. बरोबर. युकॅरियोटिक पेशींमध्ये श्वसन मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं, तर प्रोकॅरियोटिक पेशींमध्ये ते प्लाझ्मा मेम्ब्रेनवर होतं. हे मुद्दे लक्षात ठेवले तर एलिमिनेशनसाठी खूप मदत होईल.
जसं की बॅक्टेरियामध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतात किंवा मानवी पेशींमध्ये सेल वॉल नसते. अगदी बरोबर. आता पेशीच्या आतल्या जगात जाऊया. सुरुवात करूया एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजेच पासून. आंतरद्रव्यजालिका ही पेशीची अंतर्गत रचना किंवा इंटरनल फ्रेमवर्क आहे नाही का? हो, ती पेशीला आधार देते, प्रथिनांचं वहन करणारी ट्रान्सपोर्ट सिस्टम म्हणून काम करते आणि विषारी पदार्थांचं डिटॉक्सिफिकेशन सुद्धा करते. याचे 2 प्रकार आहेत, रफ आणि स्मूथ हो, रफ ईआरचा पृष्ठभागावर रायबोझोम्स असतात. त्यामुळे ते प्रोटीन्स म्हणजे प्रथिने तयार करतं. याला पेशीची फॅक्टरी म्हणतात. आणि स्मूथ त्याच्यावर रायबोझोम्स नसतात. ते लिपिड्स म्हणजे मेद किंवा फॅट्स तयार करतं. ओके. आता या फॅक्टरीमध्ये तयार झालेल्या मालाचं पॅकेजिंग आणि वितरण कोण करतं? ते काम करतं गॉल्जी बॉडी किंवा गॉल्जी काय. याला पेशीची केमिकल फॅक्टरी म्हणतात. म्हणजे हे ईआरकडून प्रथिने घेतं, त्यात बदल करतं आणि त्यांचं वितरण करतं. तसंच सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि लायझोझोम्स तयार करायलाही मदत करतं. या सगळ्या कामांसाठी ऊर्जा लागते. ती कुठून येते? ती येते पेशीच्या पॉवर हाऊसमधून. मायटोकॉन्ड्रिया, तंतुकणिका. बरोबर. हे दुहेरी स्तरीय पटल असलेलं अंगक आहे. ते ग्लुकोज आणि ऑक्सिजन वापरून एटीपीच्या स्वरूपात ऊर्जा तयार करतं. एटीपी हे पेशीचं एनर्जी करन्सी आहे. आणि मायटोकॉन्ड्रियाबद्दल एक खास गोष्ट आहे. हो, त्याच्यात स्वतःचे डीएनए आणि रायबोझोम्स असतात. अद्भुत. वनस्पती पेशींमध्येही असं काही खास अंगक आहे का? आहे ना, प्लॅस्टिड्स म्हणजेच लवके. हे फक्त वनस्पती पेशींमध्ये आढळतात. आणि यांच्यातही स्वतःचा डीएनए आणि रायबोझोम्स असतात. हो, त्यामुळे ते सेल्फ रेप्लिकेटिंग आहेत. स्वतःची प्रतिकृती तयार करू शकतात. आणि फळाफुलांना रंग याच लवकांमुळे मिळतात. बरोबर. जसं टोमॅटोचा लाल रंग लायकोपीनमुळे, गाजराचा नारंगी रंग कॅरोटीनमुळे आणि पानांचा हिरवा रंग क्लोरोफिलमुळे. प्लास्टिडचे 3 मुख्य प्रकार कोणते? ल्युकोप्लास्ट्स जे रंगहीन असतात आणि अन्न साठवतात. क्रोमोप्लास्ट जे रंगीत असतात आणि फुले फळांमध्ये आढळतात. आणि तिसरे क्लोरोप्लास्ट्स. जे हिरवे असतात आणि प्रकाश संश्लेषण करतात. म्हणून त्यांना फोटोसिंथेसिस किचन म्हणतात. अगदी बरोबर. आता शहरातल्या कचरा व्यवस्थापनाकडे वळूया. म्हणजे लायझोझोम्स, लयकारिका. हो, यांना डायजेस्टिव्ह बॅग्स किंवा डेमॉलिशन स्क्वॉड म्हणतात. कारण ते टाकाऊ पदार्थ नष्ट करतात आणि रोगप्रतिकारशक्ती टिकवतात. यांना सुइसायडल बॅग्स असंही म्हणतात. ते का? कारण पेशी खराब झाल्यास ते स्वतःच्याच पेशीला पचवून टाकतात. अच्छा. आणि व्हॅक्युअल्स म्हणजे रिक्तिका? त्या स्टोरेज युनिट आहेत. पाणी, अन्न आणि टाकाऊ पदार्थ साठवतात आणि ऑस्मोटिक प्रेशर नियंत्रित ठेवतात. परीक्षेसाठी एक सोपी युक्ती म्हणजे पटलांनुसार अंगकांचं वर्गीकरण लक्षात ठेवणं. हो, डबल मेम्ब्रेन म्हणजे दुहेरी पटल असलेली अंगके आहेत मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट आणि न्यूक्लियस. सिंगल मेम्ब्रेन. लायझोझोम, व्हॅक्युओल, गॉल्जी ॲपॅरेटस आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि ज्यांना पटलच नाही, नो मेम्ब्रेन. रायबोझोम आणि सेंट्रोसोम. हा तक्ता इलिमिनेशनसाठी खूप महत्वाचा आहे. आता येऊया पेशीच्या कंट्रोल सेंटरकडे. न्यूक्लियस. त्याच्या आत काय असतं? त्याच्या आत असतं जेनेटिक मटेरियल म्हणजेच क्रोमोझोम्स, गुणसूत्र, जे डीएनए आणि प्रोटीन्सपासून बनलेले असतात. आणि हेच पेशी विभाजनाच्या वेळी महत्वाची भूमिका बजावतात. हो, पेशी विभाजन म्हणजे सेल डिव्हिजन 2 मुख्य टप्प्यांत होतं. इंटरफेज जो तयारीचा टप्पा आहे आणि एम फेज ज्यात प्रत्यक्ष विभाजन होतं. मिटोसिसच्या 4 पायऱ्या आहेत, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टीलोफेज. बरोबर. आणि शेवटी सायटोकेनेसिस म्हणजे पेशीद्रव्याचं विभाजन होऊन एका पेशीपासून 2 नवीन पेशी तयार होतात. खूपच छान. आता शेवटी काही विक्रम आणि तथ्य पाहूया. जगातली सर्वात लहान पेशी कोणती? मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टिकम. आणि सर्वात मोठी पेशी? शहामृगाचं अंड, ऑस्ट्रिच एग. बरोबर. मानवी शरीरात सर्वात लहान पेशी आहे शुक्राणू म्हणजे स्पर्म आणि सर्वात मोठी आहे अंडपेशी म्हणजे ओवम. आणि सर्वात लांब चेतापेशी, न्यूरॉन किंवा नर्व्ह सेल. आणि एक महत्वाची संस्था, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, NCCS, कुठे आहे? ती पुणे येथे आहे. वाह! आपण आज पेशींच्या या अद्भुत जगाची एक सविस्तर सफर केली. तिच्या शोधापासून ते तुझ्या प्रत्येक भागाच्या कार्यापर्यंत सर्व काही समजून घेतलं. हो, आणि हे सगळं इतकं संघटित आणि गुंतागुंतीचं आहे की प्रत्येक पेशी स्वतःमध्ये एक संपूर्ण जग आहे. खरंच,
या चर्चेनंतर एक विचार मनात येतो. आपण पेशीला जीवनाचा घटक म्हणतो, पण जी स्वतः ऊर्जा निर्माण करते, स्वतःची प्रतिकृती बनवते, ती एक घटक आहे की स्वतःच एक सजीव? याचा विचार करायला हवा. नक्कीच. स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त नोट्स आणि अपडेट्ससाठी आमचे सिरियस MPSC ॲस्पिरंट ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये दिली आहे. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच दर्जेदार अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सिरियस MPSC ॲस्पिरंट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.